मराठी सिनेविश्वात असे बरेच कपल्स आहेत ज्यांनी लग्नाच्या काहीच वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. पण काही कलाकारांच्या घटस्फोटाची विशेष चर्चा झाली होती, तर ते वादग्रस्त देखील ठरले होते. पाहूयात मग कोण आहेत हे कलाकार आणि काय होती त्यांच्या घटस्फोटामागची कारणं. मानसी नाईक. अभिनेत्री मानसी नाईकनं बॉक्सर प्रदीप खरेरासोबत लग्न केलं होतं. प्रदीप हा मूळचा हरियाणाचा आहे. तर मानसी आणि प्रदीप यांचं लग्न 19 जानेवारी 2021 रोजी झालं होतं. मात्र लग्नाच्या अवघ्या 1.5 वर्षानंतर दोघांनीही हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांना सोशल मीडियावर देखील चांगली पसंती मिळत होती. दोघांचे रील्स देखील चांगलेच व्हायरल होत होते. दरम्यान असं असतानाही दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला. दरम्यान लग्नापूर्वी मानसी आणि प्रदीप हे रिलेशनशिपमध्ये देखील होते. पण घटस्फोटाच्या वेळी मानसीनं प्रदीपवर काही गंभीर आरोप केले होते. मानसी म्हणाली होती, काही लोक फक्त प्रसिद्धी आणि पैसा मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीशी नातं जोडतात. पैसे मिळतात, प्रसिद्धी मिळते, तोपर्यंत ते चांगले असतात, त्यांच्याकडून मिळेल तेवढं घेतात आणि असंच काहीसं माझ्यासोबत झालं. तर पुढे मानसी म्हणाली होती, मला त्याच्या यूट्यूब चॅनलसाठी वापरण्यात आलं. महाराष्ट्रीयन प्रेक्षक मिळवण्यासाठी माझा वापर करण्यात आला. मी हे लग्न टिकवण्याचा आतोनात प्रयत्न केला. मी त्याच्या घरी धुणी भांडी करण्यापासून झाडू काढणं, लादी पुसणं यांसारख्या गोष्टीही केल्या. अशा बऱ्याच गोष्टी मानसीनं यावेळी सांगितल्या होत्या. तसेच तिला या सगळ्याचा प्रचंड मनस्ताप झाल्याचंही तिनं सांगितलं होतं. त्यामुळे मानसी आणि प्रदीपच्या घटस्फोटाची बरीच चर्चा झाली होती. स्मिता गोंदकर. पप्पी दे पारूला या सुपरहिट अल्बममधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच स्मिता गोंदकर. सिनेमा, रियालिटी शो, म्युझिक अल्बम्समधूनही स्मितानं काम केले. मात्र स्मिता गोंदकरच्या आयुष्यात देखील असाच एक धक्कादायक प्रकार घडला होता, जो फारच कमी लोकांना माहिती आहे. स्मिताला फसवून एका नगरसेवकानं तिच्याशी लग्न केलं होतं. दरम्यान स्मिताची ओळख माजी नगरसेवक सिद्धार्थ बाठियासोबत झाली होती. ओळखीनंतर दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या आणि त्यांचं लग्नही झालं. त्यांचं लग्न अगदी थाटामाटात पार पडलं होतं. अनेक कलाकारांनी देखील या लग्नाला हजेरी लावली होती. लग्नानंतर वर्सोवा येथे सिद्धार्थ आणि स्मिता राहत होते. लग्नानंतर स्मिता प्रचंड खुश होती. तर संसारात सगळं काही सुरळीत सुरू असताना लग्नाच्या 3च महिन्यानंतर असं काही घडलं की स्मिताच्या पायाखालची जमीनच घसरली. स्मिताला एक दिवस एका महिलेचा फोन आला, तर आपण सिद्धार्थची पत्नी बोलत आहोत आणि आम्हाला 2 मुलंही आहेत असं तिला समजलं. हे सगळं ऐकून स्मिताला मोठा धक्का बसला. याबाबत तिनं सिद्धार्थला विचारलं असता त्यानं अगोदरच पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतल्याचं त्यानं सांगितलं. पहिल्या लग्नाबद्दल सांगितलं तर तू लग्नाला तयार होणार नाही या भीतीनं मी सगळं काही लपवून ठेवलं असं कारण सिद्धार्थनं पुढे गेलं. इतकंच नाही तर त्याने डिवोर्स पेपरचे पुरावे देखील आणून दाखवले. स्मितानं या सगळ्या गोष्टी त्यावेळी मीडियात देखील उघड केल्या होत्या. पुढे स्मितानं घटस्फोट घेत हे प्रकरण संपवलं. अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण. मराठी सिनेविश्वातला प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावनं त्याची प्रेयसी स्नेहा चव्हाणसोबत लग्न केलं होतं. 2018मध्ये दोघांचंही अगदी थाटामाटात लग्न पार पडलं होतं. पण लग्नानंतर 2च वर्षात दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. इतकंच नाही तर स्नेहानं अनिकेत आणि त्याच्या कुटुंबियांवर अगदी गंभीर आरोप देखील केले होते. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तिनं हा गुन्हा दाखल केला होता. तिने अनिकेत आणि त्याच्या आईवडिलांवर कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीचा आरोप केला होता. तसेच अनिकेत विश्वासराव यानं 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या 3 वर्षांच्या काळात सिनेमासृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचं नाव मोठं होईल या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. इतकंच नाही तर गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला असं तिनं तिच्या तक्रारीत म्हटलं होतं. आणि या प्रकरणाची देखील बरीच चर्चा झाली होती. दरम्यान त्यानंतर दोघांनीही रीतसर घटस्फोट घेतला. स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर. अभिनेत्री स्नेहा वाघचं पहिलं लग्न अभिनेता आविष्कार दारव्हेकर याच्यासोबत झालं होतं आणि त्यावेळी स्नेहा फक्त 19 वर्षांची होती. तर आपल्या पहिल्या लग्नात तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागल्याचं स्नेहानं सांगितलं होतं. दरम्यान त्यानंतर तिनं घटस्फोट घेतला होता. आपल्या घटस्फोटाविषयी सांगताना स्नेहा म्हणाली होती, एक वेळ अशी होती की मला घरी जायची देखील भीती वाटायची. शूटवर जाताना देखील माझी अर्धशुद्ध हरपलेली असायची.
अशा वेळी सेटवरचे लोक मला खूप सांभाळून घ्यायचे. अनेकदा शूट करताना मला मारहाण झाल्याच्या खुणा देखील दिसायच्या. दरम्यान घटस्फोटाच्या अनेक वर्षांनंतर स्नेहा आणि आविष्कार बिग बॉस मराठीच्या घरात एकत्र दिसले होते. तेव्हा दोघांच्याही घटस्फोटाची नव्यानं चर्चा झाली. शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान. छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजेच जान्हवी आणि श्री. झी मराठी वाहिनीच्या होणार सून मी या घरची या मालिकेतून ही जोडी प्रचंड लोकप्रिय झाली होती. तर मालिकेच्या शूटिंग दरम्यानच दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळेच प्रेक्षक देखील चांगलेच खुश होते. पण प्रेक्षकांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. दरम्यान तेजश्रीचा आधीच साखरपुडा झाला होता. इंजिनियर असलेल्या राहुल डोंगरे याच्याशी तिचं लग्न ठरलं होतं. पण तेजश्री आणि शशांक यांचं प्रेम प्रकरण घरच्यांना समजल्यावर त्यांनी हा साखरपुडा मोडला आणि 8 फेब्रुवारी 2014 रोजी दोघांनी लग्न देखील केलं. अगदी थाटामाटात दोघांचंही लग्न झालं होतं. पण हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या 6च महिन्यांनंतर दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. इतकंच नाही तर मालिकेच्या सेटवर देखील ते एकमेकांशी अबोलाच धरून होते. दरम्यान लग्नाच्या वर्षभरातच दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानं प्रेक्षकांना देखील मोठा धक्काच बसला होता. तर मालिकेच्या सेटवर इतर कलाकारांनी देखील त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी दोघांनीही कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. शशांकने घटस्फोटासाठी दाखल केलेल्या अर्जात लिहिलं होतं की तेजश्रीकडून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळते. अनेक गोष्टींमुळे मानसिक छळ करणं असे प्रकार वारंवार होत असल्याचं त्यानं यात लिहिलं होतं. दरम्यान दोघांच्याही घटस्फोटानंतर ही मालिका देखील लवकरच संपवण्यात आली होती. तर हे होते काही मराठी कलाकार ज्यांच्या घटस्फोटाची बरीच चर्चा झाली होती, तर ते वादग्रस्त देखील ठरले होते. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.